मागच्या भागापासून आपण भाषा ईश्वर निर्मित आहे का याचा विचार केला. त्यातून आपल्या लक्षात आलं की भाषा ईश्वर निर्मित नाही. भाषा राजनिर्मित सुद्धा नाही. त्याच पद्धतीनं असलीच तर भाषा काहीशी समाज निर्मित आहे. ती म्हणजे भाषेचा संचार जो आहे, हा भाषेचा संचार जात्याच स्वैर असतो आणि त्यामुळं भाषेवर कितीही बंधनं लादलेली असली तरी देखील भाषा सत्ता पाळते, ती समाजाची सत्ता पाळते. समाजाला जसं हवं, समाजातल्या माणसांना जसं हवं, तशाच पद्धतीनं समाजातली माणसं बोलतात. त्यामुळं भाषेवर कुणाच्या राजाची सत्ता चालत नाही. ईश्वर तर आहे की नाही याबद्दल सुद्धा आपण फारसं वक्तव्य करू शकत नाही. विज्ञान युगात ईश्वर आहे नाही कोणास ठाऊक, आणि जी गोष्ट आहे का नाही हेच माहिती नाही आपल्याला, त्यानं भाषा निर्माण कशी केली हे आपण कसं म्हणणार. थोडक्यात काय तर भाषा हा एक विचार विनिमयांचा सामाजिक करार असतो किंवा सामाजिक करार आहे, असं मत रुसो या विचारवंतानं मांडलेलं आहे. जे काही भाषेतली ध्वनींची चिन्ह व्यवस्था असते, ही ध्वनींची चिन्ह व्यवस्था कुणी तयार केलेली असते तर ती भाषा बोलणाऱ्यांनी तयार केलेली असते. आणि भाषा बोलणाऱ्यांनी ही चिन्ह व्यवस्था तयार केल्यामुळं त्या चिन्ह व्यवस्थेला, जे ध्वनी चिन्ह व्यवस्थेला समाजाकडून मान्यता मिळावी लागते. आणि जेव्हा त्या ध्वनी चिन्ह व्यवस्थेला समाजाकडून मान्यता मिळते तेव्हा भाषा तयार होते. मराठी भाषेतले जे जे शब्द आहेत ते सगळेच्या सगळ्या शब्दांना, त्या शब्दांची जी ध्वनी चिन्ह व्यवस्था आहे, वाक्यरचना आहे, ह्या ध्वनी चिन्ह व्यवस्था आणि वाक्यरचनेला मराठी समाजानं मान्यता दिली म्हणून मराठी भाषा निर्माण झाली. म्हणजेच संकेत म्हणजे व्यवहारात उपयोगात येणारा, सर्वांच्या परिचयाचा अंगवळणी पडलेला परंपरागत असा निर्णय असतो. समाजात जो विनिमय चालतो तो सर्वांच्या अनुभवाच्या आणि सामान्य गरजेच्या गोष्टींबद्दलचा असतो. आणि सहजीवनाच्या तत्वावर आधारलेला जो व्यक्तिसमूह असतो, हा सहजीवनाच्या तत्वावर आधारलेला व्यक्तिसमूह म्हणजेच समाज असतो. या सहजीवनाचा हेतूच मुळात व्यक्तीच्या सर्व गरजा भागवणं असतात. मराठी समाजाच्या सर्व गरजा ह्या मराठी पद्धतीनं असतात. मुस्लिम समाजाच्या सर्व गरजा या मुस्लिम पद्धतीनं असतात, मुस्लिम रीतिरिवाजानं असतात. ख्रिश्चन समाजाच्या सर्व गरजा या ख्रिश्चन रीतिरिवाजानं असतात. म्हणजे ख्रिश्चन संस्कृती वेगळी, मुस्लिम संस्कृती वेगळी, हिंदू संस्कृती वेगळी. म्हणजे कसं असतं, अगदी आपल्याला माहिती असतं, हिंदूंचे उपास तापास वेगळ्या प्रकारचे असतात. हिंदूंच्या उपासाची संस्कृती वेगळी, मुस्लिमांच्या उपासाची पद्धत वेगळी, म्हणजे त्यांचे रोजे वगैरे असतात. आपल्याकडं नवरात्र असतं किंवा एकादशी असते, विशिष्ट वार धरणे हा प्रकार असतो. तसं विशिष्ट वार धरणं हे मुस्लिम संस्कृतीत नसतं. हिंदू संस्कृतीत विशिष्ट वार धरले जातात.
आणि प्रत्येक वार हा विशिष्ट देवाचा आहे अशी एक कल्पना आहे. तसं अन्य संस्कृतीत नसतं. मुस्लिम संस्कृतीत विशिष्ट देवाचा विशिष्ट वार आहे असं नाही. ती संस्कृती ही एकेश्वरवादी संस्कृती आहे. आपली संस्कृती ही एकेश्वरवादी नाही. आपल्याकडं अनेक ईश्वर हे आहेत. ख्रिश्चन संस्कृतीत सुद्धा ते उपास तापास वगैरे ह्या बाबीला विशेष महत्व हे नाही. तसंच आपल्याकडं कसं नवरात्र आलं, म्हणजे नवरात्र हा एक संस्कृतीचा भाग आहे. आपल्याकडे ज्या काही सुट्ट्या असतात त्या सुट्ट्या सुद्धा कशासाठी असतात, तर सर्वांना ते सण उत्सव समारंभ साजरे करायचे असतात आणि जास्तीत जास्त लोकांना ते साजरे करायचे असतात, म्हणून तर ते सुट्ट्या वगैरे दिल्या जात असतात. म्हणजे थोडक्यात काय की सहजीवन हा समाजाचा हेतू असतो. आपल्या विचारांचा किंवा आपल्याच संस्कृतीचा माणूस आपल्या समाजामध्ये असतो, म्हणून तर त्याचं आणि आपलं सामाजिक पातळीवरती पटत असतं. तिच्या गुणांसाठी समाजासाठी आपण हे सगळं उपयोग करून घेत असतो. तिळगुळ संक्रांत, तिळगुळ घ्या गोड बोला, ही एक संस्कृती आहे, तिळगुळाची संस्कृती आहे. साहजिकच समाजाच्या अगदी प्राथमिक विनिमयासाठी सुद्धा देखील सामाजिक एकमत आवश्यक असतं आणि त्यामधूनच विशिष्ट अर्थाशी आणि विशिष्ट अशा वस्तूंशी निगडीत झालेले काही जे संकेत निर्माण होतात, हे भाषिक संकेत एकदा आत्मसात झाले की ते विनासायास वापरले जात असतात आणि अशा संकेतांना जेव्हा सामाजिक मान्यता मिळते तेव्हाच ते प्रभावी आणि कार्यक्षम असे होतात. थोडक्यात काय तर ध्वनीचे संकेत हे समाजानं मान्य केल्याशिवाय त्या समाजात त्यांचा विनिमय होणं शक्य नसतं. म्हणूनच लँग्वेज इज अ सोशल कॉन्टॅक्ट असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण पुस्तकाला पुस्तकच म्हणतो, पुस्तकाला कधीही पेन म्हणत नाही किंवा पुस्तकाला भिंत म्हणत नाही, पुस्तकाला खडा म्हणत नाही, पुस्तकाला देऊळ म्हणत नाही, पुस्तकाला घोडा म्हणत नाही. पुस्तक म्हणजे पुस्तक, पेन म्हणजे पेन, घोडा म्हणजे घोडा, भिंत म्हणजे भिंत, दगड म्हणजे दगड. या शब्दांना काही संकेत चिकटलेले आहेत आणि हे संकेत समाजानं मान्य केलेले आहेत. त्यामुळं यापैकी कोणताही शब्द उच्चारताच त्या वस्तू किंवा प्राण्यांची विशिष्ट आकृती आपल्या डोळ्यासमोर येते. घोडा म्हटलं की घोड्याची आकृती आपल्या डोळ्यापुढे येते. घोडा हा मराठी शब्द आहे. पेन मराठी शब्द नसला तरी मराठीत रुळलेला शब्द आहे. त्यामुळं आता तो मराठीच शब्द झाल्यासारखा आहे. पेनला शुद्ध मराठी शब्द जर म्हणायचं झालं तर झरणी हा आहे. पण झरणी हा शब्द कोणाला माहीत नाही किंवा झरणी हा शब्द व्यवहारात नाही. त्यामुळं झरणी असं जर आपण पेनला म्हटलं तर तो कोणाला समजणार नाही. जे शब्द व्यवहारात रूढ आहेत, हे व्यवहारात रूढ असणारे शब्दच आपल्याला कळणार आहेत. पुस्तक, पुस्तक हाही मराठीत शब्द आहे, त्यामुळं पुस्तक हा शब्द आपल्याला कळतो. खडा, दगड, देऊळ, भिंत हे सगळे मराठी शब्द आहेत. हे मराठी शब्द आपल्याला कळतात. एकूणच काय
तर आपल्याला परिचित असणारे जे काही शब्द असतात किंवा ज्या वस्तू असतात ते शब्द किंवा वस्तू, प्राण्याची विशिष्ट आकृती आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र गाय या शब्दाचा मराठी भाषेतला अर्थ वेगळा, इंग्रजीतला अर्थ वेगळा, कारण त्यामागील भाषिक संकेत वेगळे आहेत. मराठीत गाय म्हटलं की कळतं आपल्याला गाय ते काय ते, पण इंग्रजी माणसाला गाय दाखवली तर तो तिला गाय असं म्हणणार नाही, तो तिला काऊ, COW, काऊ असं म्हणेल. त्यावेळी त्याला कळेल. किंवा त्या इंग्रजी माणसाला गाय न दाखवता त्याला गाय, मला गाईचं दूध पाहिजे असं इंग्रजी माणसाला म्हटलं तर त्याला काहीच कळणार नाही, मला गाईचं दूध पाहिजे. दूध म्हणजे सुद्धा इंग्रजी माणसाला कळणार नाही, कारण दूधला प्रतिशब्द मिल्क असा आहे, त्याला मिल्क हा शब्द कळणार, त्याला काऊ हा शब्द कळणार, असा भाग त्यातला आहे. म्हणजे जिथं भाषिक संकेत बदलतात, चिन्ह व्यवस्था बदलते, तिथं भाषा बदलते. आणि भिन्न भाषिक व्यक्तींमधले संकेत जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत भाषिक विनिमय शक्य होऊ शकत नाही. ज्यांचे भाषिक संकेत निराळे म्हणजे चिन्ह व्यवस्था निराळी, त्यांची भाषा ही निराळी, व्यवहार कळू शकत नाही. कानडी माणसाला मराठी कळणार नाही, मराठी माणसाला कानडी कळणार नाही. हे कशामुळं? कानडीची ध्वनिचिन्ह व्यवस्था निराळी आहे, मराठीची ध्वनिचिन्ह व्यवस्था निराळी आहे, इंग्रजीची ध्वनिचिन्ह व्यवस्था निराळी आहे. त्यामुळं आता मराठीत सोनं म्हणजे मौल्यवान धातू आणि भंगार म्हणजे टाकून द्यायचं, पण कानडीत सोन्याला भंगार म्हणतात. भंगार म्हणजे कानडी लोक ज्यावेळी भंगार असं म्हणतात त्यावेळी त्यांच्या डोळ्यापुढं सोनं असं येतं, आणि मराठी माणूस भंगार असं म्हणतो त्यावेळी मात्र मराठी माणसापुढं टाकाऊ वस्तू असं येतं. म्हणजे काय तर इथं ध्वनिचिन्ह व्यवस्था बदलते, आणि ध्वनिचिन्ह व्यवस्था बदलली की विनिमय सुद्धा बदलतो. ध्वनींना संकेत देऊन ते सर्वसामान्य किंवा सर्वमान्य करून घेण्याचं कार्य समाजानं एकत्र येऊन केलं, आणि समाजाच्या व्यवहार विनिमयाचं साधन भाषा त्यानं समाजाला किंवा समाजानं निर्मिली असं मत रुसो या विचारवंतानं मांडलेलं आहे. मात्र भाषा ही समाज निर्मित आहे हे मत सुद्धा पूर्णपणे मान्य करण्यात काही अडचणीच येतात. कारण भाषेशिवाय समाज अस्तित्वात येऊ शकत नाही असं म्हटलं तर भाषा नसताना सर्व लोक एकत्र येतीलच कसे? त्याच पद्धतीनं समाजाचा विनिमय कसा होऊ शकेल? आणि त्यांच्याजवळ भाषा नसताना नवी भाषा किंवा भाषा निर्माण करण्याची गरज त्यांना का वाटली असावी? शब्दांना अर्थ देणं, शब्दांना संकेत देणं, ते मान्य करणं, ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्यांनी कशी केली असेल? हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तसे पाहिले तर न सुटणारे प्रश्न आहेत. त्यामुळं
हे जे आपण भाषेच्या निर्मितीबाबतचे 3 सुरुवातीचे सिद्धांत बघितलेले आहेत, ते भाषा ईश्वर निर्मित आहे हा तर सिद्धांत आपल्याला पटत नाहीच नाही. दुसरी गोष्ट, भाषा राजनिर्मित आहे हा सुद्धा सिद्धांत आपल्याला काही पटत नाहीच नाही. भाषा समाज निर्मित आहे हा सिद्धांत मात्र काही अंशी आपल्याला मान्य करता येतो, पण जरी तो मान्य करता आला तरी सुद्धा त्याच्यावरही बरेचसे आपल्याला आक्षेप घ्यायला जागा आहे. ही जागा म्हणजे समाजाची भाषा आधी अस्तित्वात असल्याशिवाय समाज एकत्र येऊ शकत नाही. समाजाची भाषा अस्तित्वात नसताना तो समाज एकत्र कसा येतो हा मोठा प्रश्न आहे. आपण एकमेकांना बोलवायचंय, समजा आपण एकमेकांना बोलवायचं असेल तर बोलवण्यासाठी आपल्याकडे काहीतरी पाहिजे ना. समजा मला म्हणायचंय की तुम्हाला उद्या सगळ्यांनी कॉलेजमध्ये या, आणि उद्या सगळ्यांनी कॉलेजमध्ये या असं म्हणण्यासाठी माझ्याकडं उद्या हा शब्द नाही, सगळ्यांनी हा शब्द नाही, कॉलेजमध्ये हा शब्द नाही, या हा शब्द नाही, आणि मला याची अभिव्यक्ती करायची, हे सांगायचं, हे मी सांगणार कसं, हे सांगताच येणार नाही. त्यामुळं आधी मलाही उद्या म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, सगळ्यांनी हे काय हे माहिती असलं पाहिजे, कॉलेजमध्ये म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, या म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे, मलाही माहिती असलं पाहिजे, तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. त्याचवेळी मी उद्या सगळ्यांनी कॉलेजमध्ये या असं म्हटलं की तुम्ही उद्या सगळे कॉलेजमध्ये याल. पण हे शब्दच मुळात जर अस्तित्वात नसतील, हे शब्दच मुळात माहिती नसतील, तर मी हे शब्द वापरणार तरी कसे आणि ते शब्द तुम्ही ऐकणार तरी कसं. आपण असतो हे आपण समाजाचे घटक असतो, आणि समाजाचे घटक असल्यामुळंच समाजाची जी भाषा आहे ही समाजाची भाषा ही आपल्याला कळत असते. त्यामुळं भाषा ही समाजनिर्मित आहे हा विचार जरी आपल्याला काहीसा वरवरून योग्य वाटत असला तरी सुद्धा तो मान्य करण्यासारखा मात्र नाही. रुसोनं हा विचार जरूर मांडलेला आहे, परंतु रुसोनं हा विचार जरी मांडलेला असला तरी रुसोचा हा विचार आपल्याला पूर्णपणे मान्य करण्यात अडचणी येतात. भाषेशिवाय माणूस एकत्र येऊच शकत नाही मुळात, आणि विनिमयासाठी तो भाषा निर्माण सुद्धा करू शकत नाही. अशा प्रकारे हे 3 सिद्धांत जे आहेत हे 3 सिद्धांत फोल ठरतात. म्हणजे भाषा ईश्वर निर्मित आहे असंही आपल्याला मान्य करता येत नाही, भाषा राजनिर्मित आहे म्हणजे राजानं निर्माण केली असंही आपल्याला मान्य करता येत नाही, आणि भाषा समाजानं निर्माण केली असंही आपल्याला मान्य करता येत नाही. म्हणून यापुढचे जे काही वेगवेगळ्या विचारवंतांनी भाषेच्या निर्मितीबद्दलचे विचार सांगितलेले आहेत ते आपण नंतरच्या भागामध्ये बघणार आहोत. इथं आपण थांबत आहोत.